आता पाहूयात टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। साताऱ्याच्या झाडानी गावातील 620 एकर जमीन खरेदी केल्याचं प्रकरण जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह तिघांना नोटीस। 11 जून पर्यंत चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश। दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी लावली आहे। या सुनावणीच्या नोटिसा मला प्राप्त झालेल्या आहेत। त्याचबरोबर श्री चंद्रकांत वळवी, त्याचबरोबर अनिल विनायक वसावे आणि पियुष अरुण बोंगिरवार या तिघांनाही या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। सदर सुनावणीस येताना सातारा जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात आपण धारण करीत असलेले जमिनीचे सातबारा उतारा, खरेदी दस्त, फेरफार व इतर आपल्याकडील कागदपत्रांसह आपले लेखी म्हणणे घेऊन उपस्थित राहावे। विदर्भात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा, नागपूर विभागीय आयुक्तांच्या सूचना। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातन विष्णू मूर्ती आणि नाणी सापडली। तळघरात आणखी काही पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील चांदी वितळवली जाणार। 700 किलो चांदी वितळवून पुन्हा लावण्यासाठी मंदिर प्रशासनाची विधी आणि न्याय विभागाकडे मागणी। पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी। वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाला सूचना।